नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऑल इंडिया कोट्यातले जे काय प्रवेश होतात, मग ते मेडिकलचे असेल किंवा इंजिनिअरिंगचे असतील, या संदर्भातली परिपूर्ण माहिती आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी देत असतो। त्यामुळे पहिल्यांदा जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजही आपण असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट करतोय। नुकताच जेईई मेन्स सेकंड सेशनचा रिझल्ट पब्लिश झालेला आहे आणि साधारण कॅटेगरी वाईज कट ऑफ क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। सोबतच ॲडव्हान्सचे ॲप्लिकेशन सुद्धा सुरू झाले आहे। कुठल्या वेबसाईटवर हे ॲप्लिकेशन आपल्याला भरता येतील आणि त्याची डेट काय असणार आहे याही मुद्द्याला आपण या ठिकाणी चर्चेमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हे बघूया, सेशन 1 आणि सेशन 2 अशा दोन वेळेस जेईई मेन्सच्या परीक्षा कंडक्ट झाल्या। एक परीक्षा जानेवारीमध्ये कंडक्ट झालेली होती आणि दुसरी साधारण एप्रिलमध्ये कंडक्ट झालेली होती आणि ऑनलाईन पद्धतीने एक्झाम असल्यामुळं सेशन 1चा रिझल्ट ऑलरेडी आलेला होता आणि नुकताच सेशन 2चा सुद्धा रिझल्ट आलेला आहे। तर कॅटेगरी वाईज जर आपण बघायला गेलो तर किती पर्सेंटाईल मार्क्स मिळालेले मुलं ॲडव्हान्ससाठी अर्ज करू शकतात हे आपण पहिले समजून घेऊया। तर जनरल कॅटेगरीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्या विद्यार्थ्याला 93.2362 पर्सेंटाईल मार्क्स आहेत, मोठामोठी 93 जे असेल ते, हे मुलं ॲडव्हान्ससाठी पात्र झालेले आहेत आणि ते आता ॲडव्हान्ससाठी एलिजिबल आहेत, अर्ज करू शकतात। त्यानंतर जनरल EWS कॅटेगरीमध्ये बराचसा फरक आहे जनरल आणि जनरल EWSच्या कट ऑफमध्ये। 81.3266 पर्सेंटाईल मार्क्स असणारे मुलं हे जेईई ॲडव्हान्ससाठी ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात। त्यानंतर OBC NCL कॅन्डिडेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या मुलांना 79.67 पर्सेंटाईल मार्क्स आलेले आहेत हे मुलं जेईई ॲडव्हान्ससाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। त्यानंतर SC कॅटेगरीच्या बाबतीतला विचार केला तर ज्या मुलांना 60.0923 पर्सेंटाईल मार्क्स आलेले आहेत हेही SC कॅटेगरीची मुलं ॲडव्हान्ससाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर ST कॅटेगरी, शेड्यूल्ड ट्राईब कॅटेगरी, त्यामध्ये 46.6975 पर्सेंटाईल मार्क्स असलेले मुलं जेईई ॲडव्हान्सला ॲप्लिकेशन करू शकतात। आणि लास्ट कॅटेगरी जी असते ती हँडिकॅप कॅटेगरी, PWD कॅटेगरी। या कॅटेगरीमध्ये मात्र अगदी 0 पर्सेंटाईल मार्क्स जरी असतील तरीही हे मुलं ॲडव्हान्ससाठी ॲप्लिकेशन करू शकतात। सो हे झालं सेशन 1 आणि सेशन 2ची जेईई मेन्सची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काय पर्सेंटाईल आले त्यानुसार आपले जे काय पर्सेंटाईल आहे ते जर या स्कोअरपेक्षा प्लस साईडला असतील, ॲडिशनल असतील, तर आपण जेईई ॲडव्हान्सचा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं हे मुलांना माहिती पाहिजे की जेईई ॲडव्हान्स थ्रू कुठले ॲडमिशन होतात। मुळात जे मुलं आता पात्र होतील जेईई ॲडव्हान्सला, या जेईई ॲडव्हान्सच्या माध्यमातून पूर्ण देशभरातील जे IITs इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे IIT जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वेगळं झालं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT जे आहे ते IITचे जे काय ओव्हरऑल मला वाटतं लास्ट इयरपर्यंत 23 इन्स्टिट्यूट होता, आता काहीतरी वाढले असतील, दरवर्षी काय ॲड होत आहेत। 16,800 सीट्स होत्या लास्ट इयरपर्यंत सगळ्या ब्रांचेसच्या मिळून। तर या 16,800 सीटसाठी साधारण 30,000 मुलं ॲडव्हान्सला म्हणजे इलिजिबल केले जातात IITच्या प्रवेशासाठी। तर या IITचे प्रवेश कोणत्या एक्झाम थ्रू होतात तर जेईई ॲडव्हान्स थ्रू होतात। सो जे मुलं आता जेईई मेन्समध्ये ज्यांना हे जे काय क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेलं आहे यापेक्षा जास्त पर्सेंटाईल मार्क्स असतील तर आपण जेईई ॲडव्हान्सचा अर्ज नक्की भरा, जेईई ॲडव्हान्सची एक्झाम द्या आणि जेईई ॲडव्हान्सच्या एक्झामच्या माध्यमातून जर आपलं चांगलं परफॉर्मन्स असेल त्या एक्झाममध्ये तर मग आपण IITच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो। आणि हे जे मुलं आहेत बाकीचे आता जे उर्वरित राहिलेत ज्यांचं जेईई मेन्समध्ये परफॉर्मन्स चांगला आहे पण ॲडव्हान्समध्ये ते करू शकले नाही परफॉर्म, मग ते मुलं कुठल्या एक्झामला म्हणजे कुठल्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकतात तर एक असतं NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुसरं असतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IIIT, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट GFTIS, या सगळ्या कॉलेजेसला ते मुलं अर्ज करू शकतात। आता हे झालं क्वालिफाईंग क्रायटेरियाच्या बाबतीत जे की जेईई मेन्सच्या माध्यमातून ॲडव्हान्ससाठी अर्ज करता येईल की नाही करता येईल त्या संदर्भात। पण जे मुलं आता जेईई मेन्समध्ये चांगलं परफॉर्म करून ॲडव्हान्ससाठी पात्र झालेत तर त्यांनी अर्ज कधी करायचे तर त्यासाठीची जी काय अर्ज प्रक्रिया आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर जेईई ॲडव्हान्स 2024, तर यासाठीचे अर्ज प्रक्रिया कालपासून म्हणजे 27 एप्रिलपासून सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 7 मे 2024।
सो ज्याही मुलांना वाटतंय की आपण जेई ॲडव्हान्स पण द्यावी, आपण ऑलरेडी इलिजिबल झालेलो आहोत, आपल्या क्रायटेरियामध्ये या जे काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे कॅटेगरीनुसार आपण त्यात इलिजिबल आहोत, तर अशा मुलांनी जे तर 27 एप्रिल म्हणजे ऑलरेडी कालचा दिवस संपला, आजचा दुसरा दिवस आहे, आजपासून 7 मेच्या अगोदर जेई ॲडव्हान्ससाठी आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर या मुलांची लास्ट डेट ऑफ फी पेमेंट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट यासाठी जे तर 10 मेपर्यंत वेळ दिलेला आहे, सायंकाळी 5 वाजेपर्यंत. अर्थात रजिस्ट्रेशन करणे, सगळे डिटेल्स फिल करणे आणि पेमेंट करणे ही प्रोसेस एकाच वेळेस करावी, असाही माझा तुम्हाला ॲडिशनल सल्ला राहील. आता या मुलांचं जे ॲडमिट कार्ड असणार आहे, ॲडमिट कार्ड अवेलेबल फॉर डाउनलोडिंग मे 17 ते मे 26. बघा मी एक आवर्जून सांगेल, हे जे IITचे प्रवेश किंवा NITचे प्रवेश प्रक्रिया चालते, हे खूप असं कट टू कट डेट असतात त्याच्या, आणि त्यात फारसं इकडे तिकडे होत नाही. त्यामुळे या डेट पण आपण नोट डाऊन करा. जेई ॲडव्हान्ससाठी अर्ज करायची डेट असणार आहे 27 एप्रिल ते 7 मे. हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे 17 मे ते 26 मेच्या दरम्यान. आणि या मुलांची परीक्षा जी होणार आहे जेई ॲडव्हान्स एक्झाम मे 2024-26 तारखेला संडेला ही परीक्षा आहे. 26 मेला पेपर 1 आणि पेपर 2 अशा 2 ॲडव्हान्सची परीक्षा ही 2 पेपर असतात एकाच दिवशी. तर पहिला पेपर असतो 9 ते 12 आणि सेकंड सेशन असते 2:30 ते 5:30. सो हा एक अतिशय महत्त्वाचा परीक्षेचा शेड्यूल सांगतोय की मे 26 मेला ही परीक्षा होईल. आणि या मुलांची OMR कॉपी कधी अवेलेबल होईल, तर ही रिस्पॉन्स शीट म्हणूयात आपण त्याला, ती 31 मेला उपलब्ध होईल. बघा इतक्या फास्ट सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडतात. आणि ऑनलाईन डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल आन्सर की ही 2 जूनला पब्लिश होईल. आणि फीडबॅक कमेंट्स प्रोव्हिजनल आन्सर कीच्या संदर्भाने त्यासाठी 2 आणि 3 जूनमध्ये वेळ दिलेला आहे. आणि ऑनलाईन डिक्लेरेशन ऑफ फायनल आन्सर की जून 9. आणि त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे त्याच दरम्यान 9 जूनला हा रिझल्ट पब्लिश होईल. त्यानंतर जोसाच्या प्रोसेसला सुरुवात होईल. जोसा म्हणजे ही जसं MCC आहे, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, जी ऑल इंडियाचे MBBSचे किंवा BDSचे वगैरे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ऑल इंडियाची, तशाच पद्धतीनं जोसाच्या माध्यमातून IIT, IIIT, NIT, JFTIS याची सगळी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळं 9 तारखे म्हणजे 10 जूनपासून टेंटेटिव्ह हे जोसाचं शेड्यूल जे ते सुरू होईल. सो जे मुलं JEE मेन्सची तयारी करत होते, इलिजिबल झालेले आहेत, त्यांनी ॲडव्हान्सचा नक्की फॉर्म भरा, परीक्षेला अटेम्प्ट करा. भले आपली तयारी कमी अधिक असेल, पण क्वालिफाय झाला तर नक्की ॲडव्हान्स द्या. ॲडव्हान्समध्ये चांगलं परफॉर्म करता आलं तर IITला आपल्याला अर्ज करता येतील. नाही आपल्याला परफॉर्म करता आलं तर JEE मेन्सचा स्कोअर चांगला असेल तर मग आपल्याला NIT, IIIT, JFTISच्या या कॉलेजेसला आपल्याला अर्ज करता येईल. सो एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केली. ही माहिती आपण इंजिनिअरिंगची तयारी करणाऱ्या मुलांना नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट पण करा. ठीक आहे, धन्यवाद.